राष्ट्रीय स्तरावरील स्वच्छता मोहीम ही देशातील एक क्रांतिकारी उपक्रम असून ग्रामीण भागात श्रमदान संस्कृती आर्थिक दृढ व्हावी व आगामी पिढीसाठी स्वच्छ निरोगी वातावरण तयार व्हावे असे प्रतिपादन ग्रामपंचायत अधिकारी विजयकुमार ठेंगेकर यांनी केले। स्वच्छता हा सरकारी आदेश नसून समाजाचा उत्सव बनावा असेही ते म्हणाले। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता ही सेवा 2025 मोहिमेअंतर्गत आर्णी पंचायत समितीच्या अंबोडा ग्रामपंचायतीत एक दिवस एक तास एक साथ या घोषवाक्याने महाश्रमदान कार्यक्रम पार पडला। ग्रामपंचायत अंबोडा विकासगंगा समाजसेवी संस्था घाटंजी व रिलायन्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता। 27 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता ही सेवा अभियानासाठी स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता ही थीम निश्चित करण्यात आल्याची माहिती विजयकुमार ठेंगेकर यांनी दिली। या अभियानास लोक चळवळ बनविण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी केले आहे। सरपंच वर्षा आडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात रिलायन्स फाउंडेशनचे विलास मालाधरी, स्वच्छ भारत मिशनचे SS जाधव, विजयकुमार ठेंगेकर, मुख्याध्यापक अंकुश मोरे यांच्यासह ग्रामस्थ, विद्यार्थी, महिला बचत गट अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन गाव स्वच्छ करण्यासाठी योगदान दिले। अंगणवाडी परिसर, शाळा व मुख्य रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली। यावेळी अंगणवाडी व शाळेला कचरा कुंड्या व झाडूचे वाटप करण्यात आले। विकासगंगा व रिलायन्स फाउंडेशनने आवश्यक साहित्य पुरवले आणि गोळा झालेल्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली। मी सर्व अंबोडावासियांचं मनपूर्वक स्वागत करतो। आपण आपली ग्रामपंचायत आणि आपण सर्व ग्रामस्थ मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये सहभागी होऊन विविध उपक्रम राबवायला सुरुवात केलेली आहे। त्याचा पहिला टप्पा म्हणून आपण आज महास्वच्छता अभियान आपण गावामध्ये राबवत आहोत। आपण सारे गावकरी आजच्या अभियानामध्ये सहभागी झालात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि या सर्व उपक्रमामध्ये स्वागत करतो। यानंतरही असं स्वच्छता अभियान आपल्या प्रत्येक आठवड्यामध्ये एक दिवस राबवलं जाणार आहे। शिवाय विविध प्रकारचे उपक्रम आपण गावामध्ये राबवणार आहोत। गावाची स्वच्छता असेल, गावामध्ये वृक्ष लागवड असेल, गावाचे सामाजिकरण असेल, गावाचे सांस्कृतिक कार्यक्रम असतील, शिवाय गावामध्ये पायाभूत सुविधांचा विकास करणे असतील, गावामध्ये रस्ते असतील, व्यायामशाळा असतील, पुस्तक असेल, वाचनालय असेल, या साऱ्या सुविधा पायाभूत सुविधा आपल्या गावाला कशा दिल्या जातील हे आपण सर्व लोकसहभागातून पार पाडणार आहोत। तेव्हा आपण सर्व गावकऱ्यांचं मला लोकसहभाग आणि लोकवर्गणे या सर्वांच्या माध्यमातून आपलं सहकार्य मिळण्याची अपेक्षा करतो। धन्यवाद। किशोर पवार, विदर्भ न्यूज, आर्णी।